नमस्कार मित्रांनो, एका पेपरचे 12 लाख रुपये वार्षिक कनेक्शन. एमपीएससीचा पेपर कसा फुटला रोहित पवारांनी सगळं सांगितलं आणि तेच आपण या चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. नीट पेपर फुटी प्रकरणात देशभरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. देशभरातील युवक वर्ग रस्त्यावर उतरल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा द्यावा लागला. हे पेपर फुटी प्रकरणी चर्चेत असतानाच महाराष्ट्रामध्ये एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या औषधी निरीक्षक भरतीचा पेपर फुटल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. मग रोहित पवार काय म्हणाले आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया. 29 जुलै 2025 ला या परीक्षेची जाहिरात झाली होती. 22 मार्च 2026 ला ही परीक्षा पार पडली, ज्यामध्ये 44,500 विद्यार्थी यासाठी बसले होते. 12 जून 2026 ला या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये नंदुरबार मधील कौटिल्य अकॅडमीचा सहभाग आहे. परीक्षा विद्यार्थ्यांच्या उमेदवारांच्या मोबाईलवर 2 दिवसाआधीच म्हणजेच 20 मार्च रोजी प्रश्नांची पीडीएफ कॉपी आली होती, ज्यामध्ये उमेदवारांनी पैसे दिले त्यांनाच हे प्रश्न पाठवण्यात आले होते. मुख्य प्रश्न पत्रिकेतील 100 पैकी 90 प्रश्न आधीच पेपर लीक झाले होते, असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला आहे. ज्याप्रमाणे नीट परीक्षेत पेपर सेट करणाऱ्या व्यक्ती फुटला, तसेच एमपीएससी मध्येही पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला. याचा आका कोण आहेत याचा तपास करणं गरजेचं आहे. एक पेपर फोडण्यासाठी 12 लाख रुपये घेण्यात आले होते. काही मुलांनी याबाबत एमपीएससी कडे 21 जुलै रोजी तक्रारही केली होती, मात्र अद्यापही याबाबत कोणतेही उत्तर दिले गेले नाहीत. याउलट विद्यार्थ्यांनाच अधिकाऱ्यांकडून धमक्या दिल्या जात होत्या, असा गंभीर आरोपही रोहित पवार यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणी एफआयआर दाखल करावा, फॉरेन्सिक माध्यमातून तपास करावा, तसेच सीबीआय चौकशी करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली. तसेच या पेपर फुटी प्रकरणात 10 दिवसात एमपीएससीने स्पष्टीकरण दिलं नाहीत, तपास केला नाहीत आणि घाईगडबडीने निकाल फायनल केला तर हे एमपीएससीला आणि शासनाला महागात पडेल. पुढच्या काही दिवसात आम्ही याबाबत मुंबईत किंवा पुण्यामध्ये मोठं आंदोलन काढणार आहोत, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.